सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रमा ही सांगते की आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पुरुष हा त्यांच्या ताकदीचा कधी ना कधीतरी उपयोग करतोच. त्यांनी पण आत्ताच असा वापर केला. तर ते ऐकून इकडे अक्षय सांगतो की हिला सांगा, कारण माझं ना आत्ताच संताप होतोय खूप. कारण ना ह्या मुलीला सगळं माहिती आहे की ती रेवा कशी आहे म्हणून. अगं रमा, त्या रेवाने किती छळलंय मला, किती आरोप लावलेत माझ्यावर. आणि तूच बोलत होती ना की तिच्यावर विश्वास ठेवू नका, आणि आता तोच विश्वास दाखवायला लागली. तर लगेच रमा सांगते की मी तिच्यावर विश्वास दाखवत नाही आणि तिच्यावर माझा विश्वासही नाही आहे. कारण फक्त मला एवढंच सांगायचं, अथर्वाने जिच्यासोबत काय काय केलंय ना ते बघून मला तिच्या सपोर्ट करूची हवा आहे. आणि तिच्यासोबत ते जे झालंय ते सगळं चुकीचं आहे आणि तो एक गुन्हा आहे, म्हणून मी तिला सोबत आहे. तर रमा सांगते की काल मी जे काही बघितलं ते माझ्या डोळ्यांनी बघितलंय, म्हणून मी विश्वास ठेवते त्याच्यावर. तर इकडे लगेच अक्षय सांगतो की म्हणजे तू रेवाला सपोर्ट करणार आहे ना, तर म्हणजे आता तू रेवाला जर सपोर्ट केला ना तर मी तुझ्या पाया पडून सांगतो, मी तुला बोलणार नाही तुझ्यासोबत. तर ते ऐकून इकडे रेवाला आणि सीमाला धक्का बसतो. तर इकडे लगेच सीमा सांगते की काय बोलतोय अक्षय तू. तर लगेच अक्षय सांगतो की मी तरी काय करू मग आई, कारण ना प्रत्येक वेळेस जर मी काही बोलले ना तर हिला मध्येच काही ना काहीतरी होतं, काही ना काहीतरी डाऊट काढत असते आणि परत हिचं सुरू होतं. तर इकडे अक्षय हा रमाकडे येतो आणि तिला बोलतो की आता तूच डिसाईड कर की तुझ्यासाठी तुझा नवरा इम्पॉर्टंट आहे की ती तुझी बेस्ट फ्रेंड रेवा इम्पॉर्टंट आहे. तर ते ऐकून लगेच इकडे रमा सांगते की बरं, तुमचा निर्णय झालाय ना तर मग माझा पण निर्णय झालाय. आता ना जर तुम्ही त्या अथर्वासारख्या माणसाला सपोर्ट करणार आहात ना तर मी तुमचं हे मान्य करणार नाही आहे. म्हणूनच मग मी तुमच्यासोबत बोलायलाही तयार नाही आहे, मला मान्य आहे ते. तर लगेच ते बोलून तिथनं रमा ही निघून जाते. तर इकडे अक्षयला धक्का बसतो. तर इकडे पंकजची ही शशिकांतने दाढी पकडलेली असते. तर इकडे शशिकांत सांगतो की तू खरं खरं सांग की तो ढोंगी बाबा आहे ना आता. तर लगेच इकडे पंकज हा त्याच्यावरचं ब्लँकेट हा शशिकांतवरती टाकतो. तर इकडे लगेच तो दाढी लावतो आणि लगेच शशिकांत जेव्हा ब्लँकेट उघडतो तेव्हा परत हात लावून बोलतो की तू खरं खरं सांग, तू ढोंगी बाबा आहे ना. तर ते ऐकून लगेच इकडे पंकज सांगतो की अहो नाही हो, मी एक वैद्यविक बाबा आहे आणि मी त्याच्या बाजूला माझं कोणचंही नातं नाही आहे. मी फक्त तुम्हाला इथे बरं करायला आलो आहे, बाकी काही नाही. आणि तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काल खूप मोठा पराक्रम करून आलेत तुम्ही. तर लगेच पंकज सांगतो की तुम्ही एवढं मस्त वागलास तू, म्हणूनच ना आता मी तू जे काही करत नाही ना आता मी ते परत तुला करवायला सांगणार आहे. म्हणजे जे तुला आवडतं ना ते आज तू परत घेणार आहे, नाहीतर माझ्याकडनं ते एक सप्रेम भेट म्हणून मी तुला देणार आहे. तर लगेच शशिकांत सांगतो की काय आणलंय तू. तर लगेच इकडे पंकज हा दारूची बॉटल काढतो. तर इकडे शशिकांत दारूची बॉटल बघून खूप खुश होतो आणि त्याला बोलतो की देणार आहे मला थोडं दे ना. आणि लगेच त्याची पप्पी घेतो एक. तर ते बघून इकडे पंकजही खुश होतो आणि लगेच तो एक बुच्चनच त्याला दारू देतो. तर ती पिल्यानंतर शशिकांत परत बोलतो की अजून एक दे. तर पंकज हा नाही बोलतो. तर लगेच इकडे शशिकांत त्याला धमकी देतो की मी दाढी काढेल, लवकर दे. तर लगेच पंकज हा त्याला देत असताना शशिकांत सांगतो की त्या एका बुचनात माझं काही भागणारच नाही आहे, तरी तू दे. तर लगेच इकडे पंकज त्याला परत एक बुच्चन दारू देतो. तर इकडे लगेच पंकज हा त्याच्या तोंडाला बॉटल लावणार तेवढ्यातच शशिकांत बोलतो की तू का पितोय रे, तू तर महाराज आहे ना. तर लगेच ते ऐकून पंकज सांगतो की हो, मी कुठे पितोय, मी तर फक्त वासच घेऊन बघत होतो ना. तर लगेच इकडे शशिकांत त्याला वास काढा बोलतो आणि बोलतो की मस्त आहे रे तू बाबा. तर इकडे आयाजी ही हॉलमध्ये असते आणि रेवाला सांगत असते की काय ग रेवा, तू अजून इथनं गेली नाही का, निघ आमच्या घरातून. असं बोलून इकडे आयाजी ही रेवावर ओरडत असते. तर लगेच इकडे रेवा बोलते, प्लीज आयाजी तुम्ही माझं ऐकून घ्या, ह्या अथर्वाने माझ्यावर जबरदस्ती केली आहे आणि मी खरं बोलते. तर लगेच इकडे आयाजी सांगतात की बास झालं तुझं, आणि मी तुला आता तू निघाली नाही ना तर तुला धक्के बाहेर काढून मी तुला घराबाहेर काढील. तर तेवढ्यात तिथे रमा येते, ती बोलते की आयाजी याची काहीच गरज नाही आहे, चल रेवा आता आपण इथं निघून जाऊ. तर लगेच ते ऐकून इकडे रेवा ही उठते. तर आयाजी सांगते की रमा तू हे खूप चुकीचं करते, तुला याची शिक्षा नंतर भेटेल, आत्ता नाही. तर लगेच इकडे रमा सांगते की आयाजी मी असं तर काही केलेलंच नाही आहे, पण जे काही रेवासोबत जो गुन्हा झालेला आहे तोच मला तिला मिळवून द्यायचा आहे आणि तो गुन्ह्याला माफी नसतीच कधी, ते तुम्हालाही माहिती आहे. तर लगेच ते बोलून इकडे रमा आणि रेवा ही घराबाहेर येतात. तर मागं आयाजी देखील तिथे जाते. तर इकडे ओरडतच अक्षय हा अथर्व हा अक्षयला बोलतो की अरे तू काहीतरी बोल ना, तुझी बायको त्या रेवाला घेऊन तिकडे पोलीस स्टेशनमध्ये चालली आहे. तर लगेच त्याचा तो अवतार आणि चिडचिड बघून अक्षय सांगतो की तू थांब ना तशी. तर इकडे आयाजी ही रेवाला बोलते की बघ आता रमा, तू हिला कुठे पण ने, पण रेवा तू माझं ऐक, आता ह्या घरापर्यंत तू परत आलीच नाही पाहिजे.
आणि ह्या घरात तू परत पाऊलही नाही टाकायचं, कारण हे मुकादमांचं घर आहे आणि तू मुकादम नाही आहे इथली. तर इकडे लगेच अक्षय हा अथर्वला सांगतो की अरे तू काही नाही केलं तर तू का चिडचिड करतोय, तू का एवढा घाबरतोय, जर आपण काही केलेलंच नाही तर घाबरायचं कशाला रे. तर लगेच इकडे अथर्व सांगतो की मग तुला असं वाटतंय की मी असे घाणेरडे केलेत म्हणून. तर लगेच ते बोलून इकडे अक्षय हा विचारात पडतो. तर इकडे अथर्व सांगतो की जा तू आणि त्यांना थांबव आता. तर इकडे लगेच आयाजी बाहेरनं येते. तर इकडे रमा आणि अक्षय दूर झालेले असतात. तर इकडे रमा ही रेवाला घेऊन गेलेली असते. तर इकडे बाहेर आल्यानंतर अक्षयच्या मनातल्या मनात बोलतो की आता मलाच नाही समजते मी काय रिॲक्ट करू, कारण रेवाच्या जायचा आनंद सेलिब्रेट करू का ह्या रमाचं दुःख. याच्यामधनं कोण खरं बोलतंय कोण नाही ते पण माहिती नाही आहे मला, का कुठेतरी मीच चुकतोय वाटतं. तर इकडे रमा आणि रेवा ही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तर लगेच इकडे रेवा ही सांगते की बघितलं ना तू रमा, त्या पोलिसांनी आपली कंप्लेंटसुद्धा लिहून नाही घेतली. तर इकडे लगेच रमा सांगते की त्यांचं तर बरोबरच आहे ना, जे स्त्रियांसाठी त्यांनी कायदे केले होते ते कायदे ज्या अशा मुलींनी बिघडवले, जे होऊनसुद्धा पुरुष काही केले नाही तरी त्यांच्यावर आरोप लावत होते, म्हणून आता हे विश्वास ठेवत नाही आहे. म्हणून तिथे पण ज्यांनी काही आरोप नाही केले जर त्यांच्यावर खरंच गुन्हा होत असेल तर त्या मुलींना काय करायचं. पण असं आहे ना, हे कोणीच बघून घेत नाही. तर लगेच इकडे रमा सांगते की पण तू टेन्शन नको घेऊ काही, आपण कधी ना कधी तरी ना, मी तुला सांगते की मी त्या अथर्वला ही शिक्षा करूनच देईल. तर इकडे लगेच ही रेवा सांगते की रमा तू माझी बेस्ट फ्रेंड होती आणि तू किती भोली आहे ना, पण रमा मी तो परत बदला घेणार आहे, तो सगळ्यांचा टॉर्चर केलेला अथर्वचा आणि आयाजीचा, कारण तो बदला घ्यायचा म्हणजे तो फक्त आणि माझ्या रक्तातच आहे म्हणून. तर ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो. तर इकडे लगेच ते ऐकून रमा सांगते की तुला बदलायचं नाही का, इतकं होऊ नये काही. तर लगेच रमा सांगते की तू एवढी तरी का चिडते, कारण जे व्हायचं असतं ना ते चांगल्यासाठीच होतं रेवा, पण तू त्याला खूप जास्त जोर देते म्हणून ते तुझ्यावरच उलटून पडतं आणि तुला हवंय तरी काय. तर लगेच इकडे रेवा सांगते की रमा तुला हे बोलण्यात खूप सोपं आहे, पण कारण ते तुला सगळं आहे तुझ्या लाईफमध्ये, एक तुझा नवरा आहे, तुला इथे घरदार सगळं आहे, पण माझ्या लाईफमध्ये काय, एक व्यक्ती नाही आहे, मला घर नाही आहे स्वतःचं, नाही बिझनेस की नाही, काहीच नाही आहे माझ्याकडे, काय यूज करू मग मी. तर लगेच इकडे ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो. तर रेवा सांगते की आता पण फक्त मला एवढंच बोलायचं आहे की आत्तापर्यंत तू माझ्यासोबत जे काही केलं आहे त्याची मी किंमत नाही केली, पण आज जे काही तू केलं आहे आणि माझ्यासोबत एवढ्या सगळ्यांच्या विरोधात जाऊनही तू माझ्यासोबत एवढी नीट राहिली, माझ्यासोबत राहिली, ते बघून मी आता तुझी कधीच साथ सोडणार नाही आणि मी ते कधी विसरणारही नाही आहे. म्हणूनच ते ठरवून मी आता हे ठरवलं आहे की आता तुला त्या अथर्वला घराबाहेर काढण्यासाठी मी तुझी मदत करणार आता. तर ते ऐकून इकडे रमाला धक्का बसतो. तर इकडे लगेच रेवा ही रमाला मिठी घालते आणि बोलते की इट्स टाईम टू रिवेंज. आता ही रेवा तरी काय करते ना आता सगळ्यांनाच कळू दे. तर लगेच इकडे रमाला हात लावून तिथनं रेवा ही निघून जाते. तर तिचा तो एवढा कॉन्फिडन्स बघून इकडे रमा ही कोमात जाते. तर इकडे शशिकांत हा दारू पिऊन इकडे हॉलमध्ये येतो. तर इकडे आनंद हा त्याला सावरत असतो. तर आनंद तेवढंच सीमाला आवाज देतो आणि लगेच इकडे शशिकांत सांगतो की मी आज खूप खुश आहे, कारण ना मला आज दारू भेटली प्यायला. तर लगेच इकडे ते बोलून ते ऐकूनच इकडे सीमाला धक्का बसतो. तर लगेच तेवढ्या तिथे पळतच पंकज येतो आणि तो बोलतो की बघा ना, आपण यांना काल किती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण आता ह्या पालत्या पाणीवर दारू पडली, ह्या फुटक्यापाशी कोणी दारूची बॉटल ठेवली होती. तर ते ऐकून इकडे आयजी बोलते की कोणी याच्यापाशी दारू ठेवली, काही अक्कल आहे का कोणाला, आणि काय रे शशिकांत तू जा आता इथनं आणि आराम कर. तर लगेच इकडे शशिकांत बोलतो की ती दारू नव्हती आई, ती संजीवनी होती. तर इकडे लगेच त्याचा बॅलन्स सांभाळत नसतो तो इकडे तिकडे पडत असतो. तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की मी आज खूप हॅप्पी आहे. तर इकडे लगेच आनंद काही बोलणार तेवढ्यातच इकडे शशिकांत त्याला सांगतो की काय रे त्या दिवशी काय बोलत होता विसरला का, आणि तुला वाटलं की मी तुला माझं पोर्ट्रेट काढायला देईल का, अरे तू त्या शौचालयाबाहेर स्त्रीचे पिक काढण्यासारखे तू तसे चित्र काढू शकता, माझं कुठे काढतो. तर लगेच ते ऐकून इकडे आनंदला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला वाईट वाटतं. तर इकडे मयुरी ही जोराजोरात हसत असते ते ऐकून. तर लगेच इकडे
लगेच शशिकांत सांगतो की काय गं मयुरी, तू खूप हसायला लागली आहे का? तर लगेच इकडे मयुरी गप्प बसते आणि खाली मान घालते. तर इकडे लगेच तो सीमाला सांगतो, काय गं सीमा, मी आजपर्यंत गुलाब होतो आणि लगेच काटे झालो ना, आता बघा मी सगळ्यांना कसे काटे टोचवतो ते. तर लगेच इकडे शशिकांत सांगतो की चला टाइम अप झाला, गुड नाईट. आता लगेच तिथनं बोलून तो तिथे निघून जातो. तर लगेच शशिकांत तिथनं पुढून अथर्वला बघतो. तर लगेच तिथे अथर्व येऊन बोलतो, काय बाबा काय झालं तुम्हाला? तर लगेच शशिकांत सांगतो की मला वाईन शॉपमध्ये जायचे. तर ते ऐकून इकडे लगेच सगळ्यांना धक्का बसतो. तर अथर्व बोलतो की चला मग. तर लगेच इकडे अथर्व हे शशिकांतला घेऊन जातो. तर मागून तो बोलतो की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी त्यांना बरोबर आणतो ते. तर लगेच तिथनं शशिकांत आणि अथर्व हे निघून जातात. तर लगेच इकडे अक्षय हा बाहेर झोपाळ्यापाशी असतो आणि तो रमाच्या मिठीत हा रमलेला असतो. तर इकडे रमा पण रडत असते आणि अक्षयच्या विचारात पडलेली असते. तर इकडे लगेच स्वप्नात हा अक्षय हा रमलेला असतो. त्या स्वप्नात इकडे रमा तिथे येते आणि त्याला बोलते की माझं खरंच चुकलं, कारण तुम्ही बरोबर बोलत होता की रेवा ही चुकीची आहे, कारण मला आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती नको आहे, मी तुमच्यावरच प्रेम करते, आय एम सो सॉरी, माझी चूक झाली. तर ते ऐकून इकडे लगेच रमा ही मिठी मारते. तर लगेच इकडे अक्षय हा स्वप्नातून जागा होतो. तर इकडे लगेच ते रिलाईज झाल्यानंतर अक्षय हा त्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि रमाला सांगतो की माझी खूप मोठी चूक झाली, तुझंच ऐकायचं होतं मला, आणि मला आता रिलाईज झालं की तो अथर्व माझ्यासाठी कोण आहे ते, आणि का ऐकून मी त्याचं. आय एम सो सॉरी रमा, मी आता फक्त तुझंच ऐकेल. तर लगेच ते बोलून इकडे रमा ही त्याला मिठी मारते. तर इकडे दारू पेत असलेला शशिकांतला हा अथर्व हा तिथे ऑफिसमध्ये आणतो आणि त्याला सांगतो की तुम्ही आता ह्या पेपर्सवर सह्या करा. तर लगेच इकडे खिडकीतनं अभि हा सगळं बघत असतो आणि अभि बोलतो की मनातल्या मनात काकाला आणि अथर्व इथे काय करतो आणि कोणत्या पेपर्सवर सही करतोय. तर ते दृश्य बघूनच इकडे अभि लगेच व्हिडिओ काढून घेत असतो. तर इकडे लगेच शशिकांत हा त्या पेपर्सवर सही करतो. तर आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की ती कोणते पेपर्स असतात, कंपनीचे का प्रॉपर्टीचे? तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.